मैं जगत सिंह परिहार संभाजी नगर राजपूत चेतना मंच का अध्यक्ष हूँ और हमारे कार्याध्यक्ष विजय सिंह जी झाला। हम राजपूत चेतना मंच का आज से 30 साल पहले से प्रोग्राम लेते हैं संभाजी नगर में, और वधू और परिचय सम्मेलन ये हमारी खासियत है राजपूत चेतना मंच की। हम आज तक 11 वधू और परिचय सम्मेलन ले चुके हैं और बच्चों का गुणवंत बच्चों का सत्कार भी लेते हैं। उसके बाद महिलाओं के लिए सांस्कृतिक कार्यक्रम, संक्रांत का कार्यक्रम, हल्दी कुंकू का कार्यक्रम यह भी लेते हैं। और उसके बाद अभी जो जुलाई आज तो हम मीटिंग ले रहे हैं और हम आह्वान कर रहे हैं समाज को, समाज बांधव बंधु भगिनी इनको हम आह्वान कर रहे हैं कि आते हुए 21 जुलाई को छत्रपति संभाजी नगर में वधू और परिचय सम्मेलन राज्य स्तरीय के ऊपर हम वधू और परिचय सम्मेलन ले रहे हैं। और यहाँ पे छत्रपति संभाजी नगर में जो भी शादियाँ जमेंगी हमारे वधू और परिचय सम्मेलन में, हम हमारे राजपूत चेतना मंच की तरफ से फ्री ऑफ चार्ज, कोई खर्चा नहीं, वो फ्री ऑफ चार्ज हम उनकी शादियाँ लगाएंगे। उसके बाद तो जो भी यहाँ पे सगाई करेंगे उसी दिन हम जो समाज के रीत रिवाज के हिसाब से हम शादी भी और सगाई भी करना चाहते हैं। जो तो उनका हमें हमारे तरफ से खर्चा हमारा और भोजन की व्यवस्था भी हम करना चाहते हैं। तो जो भी इच्छुक है उन्होंने हमारे नाम नोंदनी करना चाहिए। अध्यक्ष जगत सिंह परिहार, कार्याध्यक्ष विजय सिंह झाला, इनके फ़ोन नंबर हम दे रहे हैं 9422990020। ये जगत सिंह परिहार का नंबर है, आपका बोलो। जगत सिंह जी परिहार ने जो अभी निवेदन किया उसको और जोड़ देते हुए मैं ऐसा कहूँगा कि इन्होंने जैसा बताया कि भाई 11 वधू और परिचय मेला हमारे बहुत सफल ढंग से हो चुके हैं। इसका लाभ समाज के अनेक युवक युवतियों ने लिया है। इसके साथ में हम विधवा, विधुर और घटस्फोटित जो समाज में के जो ये वर्ग है इनके लिए भी हम इनमें सम्मिलित करने का प्रयोजन हम हर साल रखते हैं और उसका भी लाभ समाज के लोगों के लिए हुआ है। तो हम समाज के लोगों को सभी सकल राजपूत समाज को यही आह्वान करेंगे कि वधू और परिचय मेला होने वाला जो है उससे ज़्यादा इस वधू और परिचय मेळावा का लाभ लीजिए। किती जणांचा सहभाग असणार आहे? जवळजवळ आमचा 1,500 ते 2,000 250 लोकांचा वधू 250 लोक येतात आणि कमीत कमी 1,500 ते 2,000 सहभागी होतात। 1,500 ते 2,000 सहभागी होतात। महाराष्ट्रातून येतात, गुजरातमधून येतात, राजस्थान, त्याच्यानंतर MP आणि तामिळनाडू। मागच्या वेळेस तामिळनाडूचा एक मुलगा आलेला होता। राजपूत समाज आमचा हा सगळं ऑल इंडियामध्ये आहे आणि भटका समाज आहे, तो सगळीकडे भटकत असतो। तर जो जिथे स्थायिक झालेला आहे तो तिथून आलेला आहे। आणि आम्ही मागच्या वेळेस जो तामिळनाडूचा मुलगा होता त्याच्यासाठी 2 मुली इथून आम्ही हे केले। तो बेंगलोर येथे सॉफ्टवेअर इंजिनियर होता। दुसरा एक अमेरिकेवर एक मुलगा आला होता, त्याचं पण आम्ही इथं जुळवलेलं आहे। आणि विदूरच्या 3 लग्न आम्ही जुळवून लावलेलं आहे। कारण की समाजात विदूर जे आहे ते सांगू शकत नाही की माझं लग्न करा, किंवा विधवा आहे ते पण सांगू शकत नाही की आमचं विवाह करा। तर त्याकरता समाज पुढाकार घेऊन विधवा आणि विदूरचे पण आम्ही लग्न लावण्यात पुढाकार घेतलेला आहे। मागच्या वर्षीपासून याच्यात जास्तीत जास्त संख्या आमच्याकडे नोंदणी होत आहे आणि नोंदणी झाले आम्ही डिक्लेअर करत नाही, पण कसं आहे त्यांना समाज थोडं हे म्हणजे कसं असं लाजाळू असतात, कारण माझं लग्न करा म्हणून ते करू शकत नाही। याकरता आम्ही आव्हान करतो पूर्ण समाजाला की ह्या कार्यक्रमाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जास्त संख्येने इथं उपस्थित राहावे, ही आम्ही समाजाकडून आव्हान करतो। प्रमुख पाहुणे कोण असतील? प्रमुख पाहुणे आम्ही आमचे जे समाजाचे वरिष्ठ आहेत त्यांना पण बोलवतो। इथं तर पालकमंत्री आहे, इथरचे जे मंत्री संत आहे जे पण आहे त्यांना माजी खासदार उत्तमसिंह पवारजी आहे, अतुलजी सावे आहेत, भागवतजी कराड आहेत, यांना सगळ्याला आम्ही बोलवत असतो। आणि समाजाचे सर्व घटक इथे येतात आणि मान्यवर राजेंद्रजी जंजाळ उपमहापौर हे पण आले होते, जे समाजासाठी झिजतात, जे समाजासाठी काम करतात। आम्ही त्यांना सगळ्यांना इथे बोलवतो। आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे राजेंद्र सिंह चव्हाण, ते पण हाजरी लावतात। दिल्लीचे अध्यक्ष आहेत ते पण हाजरी लावून गेलेले SK सिंग म्हणून आहेत, ते समाज एकताचे अध्यक्ष आहेत ते दिल्लीला। तर ते सर्वजण इथे येतात आणि आमच्या पूर्ण इंडियामधून लोक इथे येतात। आम्ही महाराष्ट्र लेवलवर घेतो, पण
या वेळेस त्याने मोठ्या याच्यावर आणि इंडिया लेवलवर आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. कार्यक्रम कुठं होईल हा? हा आशापूर्ती मंगल कार्यालय N2 कम्युनिटी सेंटर कामगार चौक.